पूर्ण झाल्या. सगळ्यांना जय शिवराय. शेवटी मराठ्यांनी विजय मिळवलाच. आज काय बोलावं खरंच कळाय ना मला. आपलं गाव इतकं लढलं, असं गाव होणं नाही बाबा पुन्हा. अंतरवाली असतं, प्रत्येक गावात मनभेद मतभेद असते, राजकारण समाजकारण असतं, वैयक्तिक मतभेद असतात. काय बघितलं नाही अंतरवाल्याने. आज आनंद वाटतो त्या गोष्टीचा. कुणी पदाला किंमत दिली नाही, कुणी कशाला किंमत दिली नाही, कुणी शेताला किंमत दिली नाही. पण तुमच्या या भूमिकेमुळं काय झालं, आपल्या गरिबाचे लेकरं लय सुखा समाधानात जगायला लागले. लय समाधानात जगायला दिसतं. एवढं सोपं नाही. मला एवढा आनंद झाला ना, मला बोलता येईना. आणि खरं सांगतो, तुम्ही आता रोज बघता, मला 2 वर्ष झालं, मला काहीच सुचत नाही आज काय बोलावं. असं स्वप्न असल्यासारखं वाटतं की कधीच हे 70 वर्ष एवढा मोठा समाज लढून लढून दमला होता आणि त्या समाजानं हे आरक्षण 2 वर्षाच्या आत मिळवलं. आता एखादी बार आम्ही चिमटा घेतो दवाखान्यात एकामेकाला, घेतले की नाही? आहे का नाही? किती जणांना तरी आहे बघरे जरा. कारण हे सोपं नाही. मराठवाडा लय मोठा प्रदेश आहे आणि त्याचं हैदराबादचं गॅजेटियर लागू होणं म्हणजे सगळे मराठी आरक्षणात बसले, सगळे बसले.